खूप खूप अभिनंदन बाळा तुझं. आणि त्याच्यानंतर आमची एक ताई येते, ती आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे. येतेस बेटा? कुठे ये, तुझं नाव पण सांगशील? तिथे बसते की तिथे माईक घेते. येथील उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव अनया महेंद्र जाधव. मी 6वीत शिकते. आज सगळ्यांच्या मनाला भावणारी एक गोष्ट सांगते. सगळ्यांना मन करतं की आपणही दिंडीत जावा, पण जाता नाही येत, कारण की काही कारणं असतात. जसं कधी मुलांची शाळा असती, नाहीतर त्यांची परीक्षा, नाहीतर ऑफिसचं काही महत्त्वाचं काम, नाहीतर घर सांभाळणं, म्हणून जाता नाही येत. पण दिंडीतल्या लोकांना बघून त्यांची सेवा करण्याचं मन हे सुद्धा करतं, जरीही आपल्याला जाता नाही येत. माझ्या मामाच्या घरीसुद्धा यायची दिंडी. सगळे त्यांची मनोकामनाने सेवा करायचे. कित्येक काही वर्ष त्यांच्यासोबत यायचे ते. माझी आजी दरवेळेस त्यांच्यासोबत जायची. एवं ह्या वर्षीसुद्धा गेली पंढरपूरला. पण पंढरपूरला सगळ्यांना जाता नाही येत. पंढरपूरला जाण्याची तर सगळ्यांचंच मन असतं, पण जाता नाही येत. पण हे सुद्धा वाटतं की जाता नाही आलं तर मग एकदा त्यांची सेवा तरी करावं. सेवा करून तरी आपल्याला छान वाटतं. माझ्या मावशीच्या घरीसुद्धा यायची दिंडी. दिंडीमध्ये ते एका दिवस रात्री थांबायचे ते तिथे, आणि ज्या दिवशी ते यायचे त्या दिवशी आम्ही त्यांची पूजा करून त्यांना छान जेवण बनवायचो आम्ही आमच्या हातांनी, आणि त्यांना वाढायचो पण आमच्या हातांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दररोज एक छोटंसं काहीतरी देवाबद्दल गायचे. माहीत नाही काय गायचे, पण गायचे काहीतरी. आम्हालाही कधी कधी सहभागी करायचे. कधी टाळ वाजवायला द्यायचे, तर कधी काहीतरी आणायला सांगायचे. खूप छान वाटायचं. त्यांच्या जाताना असं वाटायचं की आपणही जावा, पण जाता नव्हतं यायचं. कधी सुट्ट्यांना गेलेलो असतो, तर कधी कधी बिना बापांचे असतो तिथे, म्हणून जाता नाही येत. मीही माझ्या मावशीसोबत होते, तेव्हाही हेच घडलं की सकाळी ते आले, दुपारी त्यांना आराम करून त्यांना जेवण वाढलं आणि त्यांची खूप सेवा केली. त्यांना झोपायसाठी चांगलं पटांगण साफ केलं आणि त्यांना झोपायसाठी छान अंथरूणही सुद्धा दिले. त्यांच्या अंघोळीसाठी पाणी आणि कपडे धुवायसाठी पाणी, हे सगळं त्यांना व्यवस्था करून दिली. त्यांना कशाचीही कमी नाही वाटून दिली. आणि माझं मन करतं की अजूनही खूप वर्ष आपण सगळे तसंच करू. जगन्नाथपुरीची जी वारी आहे ती काल सकाळी 7 वाजता मला दिसलेली बावधानमध्ये. तुम्हाला एक खास गोष्ट माहिती आहे जगन्नाथपुरीच्या वारीची? तेथे लोक आपल्या हातांनी त्यांच्या वारीला फिरवत असतात. त्यांना ओढून 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 फिरवतात. आणि मी अजूनही काही अशा गोष्टी बघते ज्या मला खूप आवडतात. ते कार्टूनही असतं कधी कधी, की कोणती पिक्चर, पण खूप छान वाटतं त्यांच्या गोष्टींना बघून. मला कृष्णाच्या कथा बघायला आवडतात, तर कधी जगन्नाथच्या गोष्टी, पण खूप छान वाटतं. तुमच्याही मुलांना कधी कधी असं वाटत असेल की नाही आपल्याला ही गोष्ट बघायलाच पाहिजे, यांच्यातल्या गोष्टी खूप छान असतात बघायला, हो की नाही? आणि आता मी इथेच थांबते. थँक्यू.